भारतीय जनता पक्षाकडून 9 स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होणार असल्याची चर्चा असतानाच प्रत्यक्षात 8च नावे वाचण्यात आली। त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले। या मुद्द्यावर शिंदे गटाचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेत स्पष्टीकरणाची मागणी केली। मात्र वाद चिघळताच महापौर विनायक कोंड्याल, पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना सभागृह सोडावे लागले। आजचा दिवस काळा दिवस ठरला असा आरोप करत अमोल शिंदे यांनी भाजपच्या 88 नगरसेवकांनंतरही एका स्वीकृत नगरसेवकाचे नाव का वगळले असा सवाल उपस्थित केला। निर्णय हॉटेलमध्येच ठरतात का असा टोला लगावत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला। या घडामोडींमुळे शहरातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून आले। प्रशासकीय विषय प्राधान्याने घ्या, ही परंपरा लगेच चालू करू नका। प्रशासकीय विषय घेतले, प्राधान्यक्रम सांगा लागलो। 2 4 5 6 7 साहेब 3 का बरं आहे ना? 3 घेतलाय ना, प्राधान्यक्रमाने घेतलाय, प्राधान्यक्रम मागितलाय आपण। हे 2 महत्त्वाचे विषय आहे ना, प्राधान्यक्रमाने विचारले बापू। सदस्यांचे विषय घ्यायला हा, सगळेच विषय घेतले। 2 4 5 6 7 आणि 3 शेवटला कशासाठी मी हे म्हणतोय? हा, तुमची वाटाघाटी झाली मग 3 शेवटला कशासाठी? कशा वाटाघाटी? अहो माझं कसं करणार? 3 कधी करणार? पहिला प्रश्न। अहो तो आधी आमचा आहे ना, बाहेर गेला. हो पण मला सांगा, महापौरांना आम्ही मागितलं, महापौर दिला। महापौर साहेब पहिला हे महत्वाचे आयुक्तांकडे आले, 2 विषय महत्वाचे आहेत ना। आहे ना, मग ते मागितलंय देतील ना। तो अधिकार महापौरांचा आहे, महापौरांचा अधिकार आहे। मान्य महापौर साहेब, मान्य सभागृहाने प्राधान्यक्रम मागितलेला आहे। महापौर साहेब नगर आयुक्त नगर सचिव मला वाटतं ओळखीच्या लोकांचे फक्त घेणार आहेत का? आयुक्त साहेब त्यांनी जेव्हा सभासद द्यायला गेले असेल तेव्हा नगर सचिव जागेवर होते। त्यांनी आता हे म्हणले की मी नव्हतं घेऊन माझे असं साहेब महापौर साहेबांचा प्रस्ताव नगर सचिव सभागृहात कुठून सांगतात की मी तुमच्या ऑफिसला आलोय, माझा प्रस्ताव घेतला ना म्हणून। सचिव तुम्हाला मला वाटतंय ताकीद आहे का की सभासद प्रस्ताव पहिला काही लोकांना टाकून मग तुम्हाला घ्यायची ताकीद आहे का? मला असं वाटतंय महापौर साहेब नवीन पॉईंट काढतोय वाटतं नगर सचिव। पहिला झेरॉक्स कॉपी द्या, मग जरा हॉटेलला पाठवतो, मग इकडे विचारतो, मग दादा काय म्हणतायत, मग आणि असं काय नवीन पॉईंट काढू नका। आमच्या भगिनीने काय वेगळा प्रस्ताव दिला नसेल, प्रस्ताव माहित नाही, पण मराठा समाजात येणारी आमची भगिनी आहे ती प्रभाग 7 मध्ये येते माझी। पुढच्या मीटिंगला नाही महापौर साहेब नगर सचिवालय सांगून ठेवा। नाही पण आयुक्त हा गंभीर विषय कारण सांगतो। जर सभासद प्रस्ताव कसलाही असू द्या, सभासदांना तो देण्याचा वैयक्तिक त्यांचा अधिकार आहे, तो सभागृह ठरवेल तो मंजूर करायचा ना करायचा, पण नगर सचिव त्या विषयामध्ये त्यांनी विषय पत्रिका तो घेतला पाहिजे। तुमच्या वेळेत 3 दिवसाच्या आत आणून देणं गरजेचं होतं, काही सांगतात की ते 4-5 दिवसापर्यंत ते तुमच्याकडे फिरत होते आणि तुम्हाला काय तुम्ही ओळखत म्हणजे सगळ्यांचं बदलून तुमच्या कोणी येणार नाही। तुमच्या यादीमध्ये गाजरमध्ये त्यांचं नाव आहे हे बघा ना तुम्ही, ओळखत नाही म्हणजे असं उत्तर काय? सोलापूर महानगरपालिकेची पहिली सभा एक कलंकित सभा आहे। 87 मेजॉरिटी असताना सभागृहाचा महापौर हे तकुबाचा प्रस्ताव आणून दुपाट्याचा प्रस्ताव करून गेलं पळकुटेत। एवढा सोलापूर शहराने त्यांना भरभरून देऊन आज सुकृत सदस्याचे 7 फक्त नावं जाहीर केलेले आहेत। परिवहनची यांनी या ठिकाणी निवड करू शकत नाहीत। सोलापूर शहरातल्या लोकांनी निवडून दिलं त्यांचाही अपमान असा मला वाटतंय। हे सभागृह हे लोक चालू शकत नाहीत। तुम्ही बघितलात की सुरुवातीला देखील बी फॉर्म हे त्यांच्या वादामुळं बी फॉर्म देखील उशिरा दिले होते। आज देखील त्यांच्या नावं न फायनल झाल्यामुळं अर्धा तास उशिरा सभा चालू झाली, तरी देखील यांची नावं पूर्ण आहेत। सभागृहामध्ये 102 नगरसेवक असताना
त्यांनाही सभागृह चालवता येत नाही. हे खऱ्या अर्थानं त्यांचा अपयश आहे. आणि 7च नावं या ठिकाणी त्यांचे जाहीर केल्यात. या ठिकाणी सर्व पक्ष आम्ही त्यांचा ह्या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो. आज पवार साहेबांना ही सभागृह नीट चालवता आलं नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता बघितलंय. आता सांगितल्याप्रमाणे 87 जागा येऊन सुद्धा त्यांनी ही सभागृह चालू शकत नाही. नरेंद्र काळे एकीकडे शिस्तीचे धडे सांगतात आणि स्वतः मला एका भारतीय जनता पार्टीचा ज्यांनी फॉर्म भरलाय एका सदस्याचा मेसेज आला की मी आज बालाई सरोवरमध्ये असलेल्या नेत्यांचं काही आमदारांचं नाव देऊन चिठ्ठीत नाव देऊन मरणार आहे, आत्महत्या करणार आहे. मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलं आहे की सभागृहात तुम्ही जसं नाव कट केलं ते नाव कोणतं आहे हे कळाल्यानंतर पळायची वेळ आली. यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेलेले तुम्ही बघितले सगळ्यांनी त्याच्या पद्धतीनं पळ काढून पळा लागले ते आता त्यांना माहित आहे. अर्ध्या 1 तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या पक्षात कोण कोण कष्ट काढले, कोण पार्टी वाढवण्यासाठी मोठं केलंय पार्टीला आणि आता मलाही कोण खायला लागलंय त्याच लोकांच्या विरोधात त्यांचा रोष आहे. रडत मेसेज केला मी तुम्हाला नाव सांगू शकतो ते तुम्हालाही रोज भेटतात. त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो. हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलायत ना. हे पळून गेले कशावर माहिती का? यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर त्यांनी त्यांना पण मेसेज टाकला, नरेंद्र मेसेज टाकला आणि मला मेसेज टाकला. आम्हाला तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा म्हणून त्यांनी पळायची वेळ आली. बघा ते कशा पद्धतीने तरमळत आहे कार्यकर्ता. अशा कित्येक लोकांना अहो तुम्ही कुणाची नावं काढली मला जर अजब वाटतंय. यादी बघितल्यानंतर अहो कुणाची नावं आली त्या यादीमध्ये 3 नावं या यादीमधली जी 7 नावं आहेत खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं चिंतन करावं. ही 7 नावं किती दिवस पक्षात दिसली होती तुम्हाला? कोण कोण काम केलं या 7 लोकांचं पार्टीचं? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं आतमध्ये येते. ह्याचं उदाहरण आता इथं बघायला मिळालं. इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला काही गोष्टी पोहोचवल्या तरी त्यांची नावं आत येते. ह्याचं मोठं उदाहरण आता इथं या सभागृहात मिळालं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन असं म्हणल्यावर करून जायची वेळ आलेली आहे. जी आजच्या दिवशी या महापालिकेत मधला सगळ्यात काळा दिवस आहे आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढे 5 वर्ष आपल्याला काय बघायला मिळेल. आमचे कितीतरी प्रश्न मांडायचे होते. शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा आहे. शहरातला पाणी पुरवठा रमजान सारखा सण चालू झालेला आहे. लोकांना पाण्याविषयावर बोलायचं होतं. हे सगळे विषय असताना सुद्धा अशा पद्धतीने सभा त्याग करून पडून जाणार हे पळपुटेचं लक्षण आहे. आता मला माहित आहे हे इथून जाऊन बसतील तिथं हॉटेलवर तिथं रातभर कुटाणे झाले अजून तिथं कुटाणे करतील आणि उद्याच्या मीटिंगमध्ये परत सांगतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे. अहो तुम्ही आत्ता जी 7 नावं आणलेत ना त्याचं चिंतन करून बघा ती नावं कुणाची आहेत. त्याच्या पद्धतीने सगळ्याला माहित आहे. आणि परवा सुद्धा तुम्ही बघितलं असेल 87 जागा आल्या. 88 करण्याकरता काय काय करावं लागलं? 25 लाख दिले त्याला त्या लाख रुपये दिले 25 लाख. भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीचा जो काय आपला वैभव अत्तुरेला 25 लाख रुपये देऊन त्याला त्यांच्यामध्ये समाविष्ट केलं. 88 जागा का केल्या? 87 जागा असताना 88 करायची गरज का आली? एक सदस्य वाढलेला असता म्हणून 25 लाख रुपये मोजावे लागले. त्यांनी तर जाहीर सांगत होता. त्याला विचारलं तुझा खर्च किती झालाय? तरी म्हणला माझा खर्च काय नागरिक तत्त्वाने विचारा कारण त्याच्यापेक्षा किंमत तर झाला असतो माझा. त्यांनी मला किती काय बोलत ते सांगितलं. जेव्हा त्याला पैसे काढला तर त्यांनी सांगितलं नागेश ठाकूरने काय किती कोटी केलेत माहिती आहे ना त्याचं निम्मा तर माझं धरायचं असं म्हणून त्यांनी तिथं पैसे वाटायला करून त्या 87 ला करून घेतलेला. जैसा अभी सबने बताया कि 87 जगह रहने के बाद भी ये लोग महापालिका नहीं चला सकते. पहली बोर्ड की मीटिंग में तहकुब करने की पारी आई. लास्ट बोर्ड में 2017 के जो बोर्ड थे 2017 में जो हम लोग ठीक कर रहे थे 49 जब इनको तहकुब करने का रिकॉर्ड बनाया सोलापुर महापालिका में अब तक सबसे ज्यादा तहकुब बोर्ड 2017 से 22 तक हुए. तो मुझे ऐसा लग रहा है ये पहली सभा में जब तहकुब हो रहा है ये बोर्ड तो बहुत सारे गंभीर विषय थे. पानी पुरवठे से लेकर बहुत सारे विषय थे. पट्टे मुद्दों के बारे में था उसके ऊपर हमको बोलना था. ये बता रहे थे सोलापूर महानगरपालिका पहिल्या सभा होती आणि पहिल्याच सभेला ह्या ठिकाणी एवढं मोठं सोलापूर शहरातल्या लोकांनी त्यांना बहुमत दिलं. पण पालकमंत्री यांनी त्यांची यादी फायनल न झाल्यामुळं स्वीकृत सदस्य फक्त 7च नावं आले
आणि परवनची पुढची निवड झाली नाही. सरळ सरळ सोलापूर शहरामध्ये दिसतंय की ह्यांना हे सभागृह चालवता येत नाही. ह्या सभागृहाला पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या महापौर आणि सभागृह नेत्यांनी एक पळपुट्या महापौर म्हणून, ह्या पळपुट्या सभागृह म्हणून या ठिकाणी शहराला त्यांनी दाखवून दिलंय. आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी अजेंडावर जे विषय होते ते अजेंडाचे विषय असताना सरळ सरळ माजी महापौर जनार्दन कारंपुरे यांना दुपटचा प्रस्ताव जाहीर केला आणि ते निघून गेले. हे सोलापूर शहराने आज बघितलंय. 7च नावं जाहीर केलेत. आम्ही ह्यामध्ये कोर्टामध्ये जाणार आहे आणि ह्याच्यावर स्टे आणणार. 8 सदस्य त्यांनी 8 असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88 वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आश्याला 9 सदस्य आले. सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे 9 नावं मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना त्यांनी 7च नावं जाहीर केलेले आहेत. सगळ्यांकडे त्याचा रेकॉर्ड आहे. 7 नावं जाहीर केले आणि 2 नावं त्यांना करता आली नाही. त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला, मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि 8 नावं वाचलेत, 9वं नाव माझं होतं, ते नाव कट झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज गेला. महापौरांना तो मेसेज टाकला. त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये. आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवरमध्ये बसून काय काय गोष्टी घडा लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे. एक हाती सत्ता आणली तरी सभागृह 1 तास चालू शकत नाही. पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालवता आलेलं नाही. कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता? जे काय घडा लागलंय त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत. आज सोलापुरामध्ये महत्वाचे विषय आहेत. पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं. रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे, त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं, पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही. त्यांनी सभा त्याग करून पळून गेलेले आहेत. याचा मी आज त्यांचा जाहीर निषेध करतो. काय आक्षेप घेतला की ज्याच्यामुळे माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्वाची सभा होती त्या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं. भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की 9 सदस्य आहेत आणि 1 MIM पक्षाचा सदस्य आहे. तर त्या 10 लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती. पण त्यांनी तसं न करता त्यांनी 7च लोकांची नावं डिक्लेअर केले. 2 लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येस तर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे. काल रात्रीपर्यंत होतं. कोण म्हणतंय मला चंद्रकांत दादांनी माझं नाव दिलं, कोण म्हणतंय माझं नाव फडणवीस साहेबांनी दिलं, कोण म्हणतंय बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं. पण तरी सुद्धा हे वरचे नेते फडणवीस साहेबांनी सुचवू द्या, बावनकुळे साहेबांनी सुचवू द्या, पण इथला छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाहीत. आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. मागं तुम्ही बघितलं असेल एक रील मिळत होतं की मला तिकीट मिळालं नाही, मी मरतो. पण आता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल, महापौर कारणीभूत असतील, अशी 3घांची नावं त्यांनी आत्महत्येच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या 3 लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय. हा मेसेज तसा पळाला तसा ते पळाला. महापौर पळाले. महापौरांनी लगेच फोन केला, दादा मला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय. म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा, पळ इथनं. पळ म्हणले की पळाले. आता हे सगळे बालाई चरोला जाऊन बसतील आणि तिथं करतील. नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर 1 मताने असू द्या 2 मतांनी ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होते. ते डिक्लेअर झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे. आता आमच्या म्हणण्यानुसार ही 7च नावं फायनल आहेत. 9वं आणि 8वं आणि 9वं नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ. आता जी काही नावं आली होती जी वाचलीत सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील. आणि परिवहनचे तर ह्यांना नावं करता आली नाहीत. मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती. स्थायी समिती 4 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती. त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता. सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा बघितला. अजेंड्यावरचे विषय जर का आज पूर्ण नाही झाले किंवा त्यांना जर अनुमोदन किंवा प्रस्ताव तो पारित नाही झाला, नाही 2 प्रस्ताव करणार घेता येणार नाही. मग तो पूर्ण सभाच तहकूब झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं. त्यांनी त्या प्रस्तावातले 10 मधले 8 नावं MIMचं 1 9वं नाव हे डिक्लेअर होत आहे. म्हणजे टोटल 8 लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि 2 नावांसाठी आम्ही सभा अर्धवट करणार. ही कुठला प्रस्ताव? आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही 8 नावं डिक्लेअर करतोय. आणि त्याच्यामुळे ही नियमबाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेली आहेत. असं कुठेही घडलेलं नसेल. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो
शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे. फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, महापौर म्हणून काम केलंय. महापौर पदाचे काय अधिकार असतात, सभागृहाला किती गरिमा असते, पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल, पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा. महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका. सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झालेले आहेत. तुमची काय डिशावर बंदूक मारण्याचे फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करू नका. एवढं सांगतो. भारतीय जनता पार्टीनं त्यांचे 87 नगरसेवक आहेत, तरी त्यांना 88 करायचं होतं. त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटत होतं संख्या गणितामध्ये त्यांच्या 87ला त्यांना 7 जागा मिळतात, म्हणून त्या 88 जागा करण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपये देऊन त्या वैभव अत्तुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला. वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाडून वैभव अत्तुरे निवडून आलाय. 87 जागा असताना सुद्धा 88 जागेसाठी त्यांना रातभर तिथं मिटिंग करावी लागली. नरेंद्र काळेंनी त्यांना गाडीत घालून घेऊन गेलं, आमदारापाशी बसवलं, तिथून नेऊन पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला. आणि ठीक आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे, कोण कुठं जावं काय करावं तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवलंय. आम्ही आमच्या कामाशी हे आहे ठाम राहू एवढं आम्ही सांगतो. बापू ते सदस्य तुमच्या